मी गावातून शहरात कामांसाठी आलो होतो आणि माझे शिक्षण चांगले झाले असल्यामुळे जॉब पण चांगली लागली होती. तसेच मी पाहायला छान आहे. अगोदर मी मित्रासोबत खोली करून काही महिने राहिलो. त्यानंतर एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे राहू लागलो. माझ्या खोलीच्या काही दूर एक मार्केट होते. तिथे सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळायच्या आणि पहिल्यांदा मी तिथे गेलो. मला हवे ते वस्तू खरेदी केल्या आणि काउंटरवर पैसे द्यायला गेलो. तिथे मला एक स्त्री दिसली. तिला जेव्हा पहिल्यांदा बघितले तेव्हा काही वेळ तर माझी नजर तिच्यावरून हटलीच नाही. ती फारच सुंदर दिसत होती आणि साडीवर तर ती अजूनच छान दिसत होती. आणि तिने पण माझ्याकडे बघितले. मी सर्व सामान घेतले आणि तिला थँक्यू म्हणालो. तर तिने पण मला एक छोटी स्माईल दिली आणि जाताना सुद्धा मी तिच्याकडे बघितले. मला पहिल्या नजरेत ती मनात भरली होती, पण नजरेने बघितल्याशिवाय अजून काही दुसरे झाले नव्हते. त्यानंतर जवळपास 8 दिवसांनी मी परत त्याच मार्केटमध्ये गेलो आणि परत मला ती दिसली. मी तिच्याकडे बघितले आणि नंतर काही वस्तू आणण्यासाठी गेलो. तिने मला बिल दिले, पण तिची नजर माझ्याकडे नव्हती. त्यानंतर मी तिला मुद्दाम म्हणालो, बिल बरोबर आहे ना? तेव्हा तिने माझ्याकडे बघितले. आज देखील तिच्याशी बोलणे झाले नाही. जाताना तिला धन्यवाद म्हणालो आणि तिने पण माझे आभार मानले. आता मी नेहमी तिथे जाऊ लागलो आणि तिच्याकडे बघू लागलो. तसेच तिला सुद्धा कळून आले होते हा माझ्याकडे बघतो म्हणून. आणि या सर्व गोष्टी होऊन जवळपास 1 वर्ष झाले होते. आणि एकदा मी तिला मैत्रीचे आमंत्रण दिले आणि तिने पण स्वीकारले. मी त्या दिवशी तिला नंबर देणार होतो, पण मधात तिची मैत्रीण आली आणि माझे नंबर देणे राहून गेले. मी काही दिवस तिथे गेलोच नाही आणि त्यानंतर तिथे गेलो. मी तिच्याजवळ आलो तेव्हा ती म्हणाली, फार दिवसानंतर आला. त्या दिवशी मी जाताना तिला नंबर दिला. मी तिच्या कॉलची वाट बघत होतो, पण काही दिवस तिचा कॉल आला नाही आणि एक दिवस तिचा मला कॉल आला आणि म्हणाली, मी रितू बोलते आणि तू मला मार्केटमध्ये नंबर दिला होता. मी तिच्याशी त्या दिवशी भरपूर बोललो. आता दुसऱ्या दिवशी मी तिला कॉल केला आणि विचारले, तुला कसे काय मला मित्र बनवायची इच्छा झाली? तर म्हणाली, तू जवळपास 1 वर्ष झाले माझ्याकडे बघत होता, पण तो कधीच माझ्याशी वेगळी वागणूक केली नाही आणि तसेच 1 वर्षानंतर मला मित्र बनवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तुझ्यातले मला फार काही समजून आले होते. पण तिने त्या दिवशी काही गोष्टी मला सांगितल्या. त्या गोष्टी ऐकून मला थोडा धक्का बसला. ती म्हणाली, माझे लग्न झाले आहे, पण माझा नवरा लग्नानंतर 1 वर्षाने हार्ट अटॅकने वारला. आता मी आईकडे असते आणि जॉब करते. मला तिच्या गोष्टी ऐकून फार दया आली, कारण एवढ्या कमी वयात तिला या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. पण मला तिच्या सोबत बोलणे आवडत होते, म्हणून मी विचार केला की आमचे मैत्रीचे नाते समोर न्यायचे. आता मी तिच्याशी रोज बोलू लागलो. तसेच एकदा तिला भेटायला बोलवले तर ती नाही म्हणाली आणि म्हणू लागली, मी तुला मार्केटमध्ये दिसते ना, मग अजून का भेटतो म्हणतो. मला तिच्या या प्रश्नावर उत्तरच नव्हते. पण हळूहळू आमचे बोलणे वाढले आणि आम्ही एकमेकांना समजू लागलो. तेव्हा मला समजले की तिच्या मनात अनेक गोष्टी आहेत. तसेच तिच्या आयुष्यात फार अडचणी आणि दुःख सुद्धा आहे, पण ती त्या सर्व गोष्टी मनात ठेवून आपले आयुष्य जगत आहे. आता आम्हाला बोलून बरेच दिवस झाले होते, म्हणून अजून मी तिला भेटण्यासाठी बोललो. तर ती हो म्हणाली. आम्ही वेळ ठरवून एका ठिकाणी भेटलो आणि त्या दिवशी फार वेळ सोबत घालवला आणि त्यानंतर आमच्या नेहमी भेटी होऊ लागल्या. आम्ही सोबत फार वेळ घालवू लागलो. अनेक ठिकाणी जाणे तसेच अनेक वस्तू खाण्याचा आनंद घेणे सुरू होते. मी नेहमी तिला आवडेल ते करायचो. तसेच तिला जे खाणे पसंत येईल ते खाऊ घालत होतो. मला तिला खुश ठेवायला फार छान वाटत होते आणि मी नेहमी तिला हसविण्याचा प्रयत्न करू लागलो. ती माझ्या सोबत राहून फार खुश दिसू लागली आणि आपल्या मनातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माझ्या सोबत शेअर करू लागली. आणि एक दिवस आम्ही बाहेर जात होतो आणि येताना फार जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही दोघे पण चिंब झालो होतो आणि तिने मला फारच घट्ट पकडले होते. या सर्व गोष्टी माझ्या सोबत पहिल्यांदा घडत होत्या. तिचा तो स्पर्श मला अजूनच बेचैन करत होता. पण जायचे तरी कुठे म्हणून मी आपल्या फ्लॅटवर जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही फ्लॅटवर पोहोचलो. तिची अवस्था अशी होती की मला अनेक गोष्टी दिसून येत होत्या
आणि त्यामुळे माझ्या मनात फार वेगळे वाटत होते आणि तिला पण माझी स्थिती कळली होती. घरात आम्ही दोघेच असल्यामुळे अजून मनात अनेक विचार येऊ लागले आणि मी तिच्या जवळ पोहोचलो. ती माझ्याकडे बघत होती. मी हिम्मत करून आपले तिच्याकडे वळवले, पण ती मला काही न बोलता गप्पच होती आणि मी आपले कार्य करीत होतो. काही वेळाने ती पण मला प्रतिसाद देऊ लागली, कारण तिच्या शरीरात सुद्धा आग पसरू लागली होती. मी अजून पुढे गेलो आणि तिच्या त्या गोष्टीवर आपले दोन्ही ठेवले. आता तिला अजूनच आनंद येऊ लागला, पण अंगात सर्वत्र थंडी लागत होती. म्हणून अगोदर आम्ही स्वतःला बरोबर केले आणि काही क्षणातच त्याच स्थितीत आलो. आता तर ती मला अशा प्रकारे पाठिंबा देत होती, जणू तिला याच दिवसाची वाट असावी. ती माझ्या प्रत्येक कामात बरोबरीचा साथ देऊ लागली. आम्ही त्या वेळात पूर्णपणे रमून गेलो होतो आणि आम्हाला कशाचेच भान नव्हते. फक्त आम्हाला आमच्या गोष्टी महत्त्वाचा वाटत होत्या. त्यानंतर मी त्या कामात लागलो आणि तिला फार चांगल्या पद्धतीने आनंद देऊ लागलो. पण तिची अवस्था थोडी बिघडली दिसून येत होती, कारण तिला अनेक दिवसानंतर या गोष्टी मिळाल्या होत्या. मी तिची अवस्था बघून तिला हळूवारपणे आनंद देऊ लागलो आणि ती पण मला साथ देऊ लागली. त्या दिवशी आम्ही मनमोकळापणाने आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त केल्या, पण त्यानंतर कधीच त्या गोष्टी मला मिळाल्या नाही. ती एकदा मला म्हणाली, आपल्यात ज्या गोष्टी घडल्या त्या अचानक घडून आल्या, नाही तर मी कधीच त्यासाठी तयार नव्हते. आम्ही त्या दिवसानंतर अजूनच पक्के मित्र झालो आणि मी एकदा तिला लग्नासाठी म्हणालो. ती मला म्हणाली, गंमत तर करत नाही ना? मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, मी गंमत करत नाही आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तर तिने सुद्धा होकार दिला. आता लवकरच आम्ही सर्वांच्या संमतीने लग्न करणार आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.